ऐश्वर्या, हळू जरा, हळू केलं तरी होईल ते. हळू जरा. आय नो. आधी चुका करायच्या आणि मग आम्हाला ग्रँटेड घेऊन कामाला लावायचं. पूजा करतेय, आधीच काळजी घ्यायची ना, चुका होणार नाही याची. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या मुलीला जबाबदारी दिली कंपनीची. चांगली सुरू झालेली कंपनी बंद पाडणारी मूर्ख मुलगी. मान्य आहे मला तुझा सावलीवर राग आहे, पण यात सावलीची चूक आहे हे ठामपणे कसं काय सांगू शकतेस तू? कारण मला माहितीये काय घडलंय ते. कसं काय? म्हणजे अमृता वहिनी, हे बघ, इतकी वर्ष मी पण ऑफिसला जात होते, तुला माहिती आहे. मला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा आणि म्हणून त्यावरून मी अंदाज बांधला. नक्की या मुलीने काहीतरी घोळ घातला असणार आहे, आय एम शुअर. अजून काय पाहिजे? महालक्ष्मीची मूर्ती. मूर्ती? कुठे मूर्ती? कुठेच सापडत नाहीये मूर्ती. तारा मॅडम, तुम्ही मूर्ती पाहिलीत का? नाही, इथे कुठे दिसत नाहीये मूर्ती. कोणी आणली होती? बबलू दादांनी. मग आहे कुठे आता? तेच कळत नाहीये. आपण तिघी तर इथेच आहोत, मग मूर्ती कुठे गेली असेल? मी परत एकदा बघते. कुठेच सापडत नाहीये. अगं, मग अशी कशी गायब झाली? मला नाही माहित कुठे गेली. पण मग पूजा नाही का होणार? कारण बाकी सगळं तर तयार आहे ना. नाही ना, त्या मूर्तीशिवाय पूजा होणं अशक्य आहे. कळतच नाहीये काय करावं. सारंग, हे नंबर बघ. इथे नंबर्स बरोबर आहेत, पण त्याचेच इथे चेंजेस आहेत. म्हणजे इथे 10,000 आहे ना, तर त्याचे इथे 10 लाख रुपये केले आहेत. हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलं. अरे पण कोणी? हे पेपर्स खूप कॉन्फिडेन्शियल आहेत. लिमिटेड लोक ह्याला ऍक्सेस करू शकतात. ह्याचा ऍक्सेस मिळाला कसा आणि कोणाला? सर, आपल्या ऑफिस मधलंच कोणी नसेल ना हे? आजपर्यंत असं कोणी केलेलं नाहीये आणि का करेल? सारंग, आपण सगळ्यांचे पीसी चेक करूया. हो, ऐक किरण, एक काम कर, सगळ्या स्टाफला सांग की कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंग आहे. मी त्यांना मीटिंग मध्ये गुंतवून ठेवतो. तुम्ही जाऊन सगळ्यांचे पीसी चेक करा. ठीक आहे सर. अनिल, मला वाटत नाही आपल्या स्टाफ मेंबर बी कोणी केलं असेल. उगाच त्यांच्यावर संशय घेणं योग्य नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे सारंग, पण जर हा मॅटर सॉल्व्ह नाही झाला ना, तर त्यांचे पगार अडकून राहतील. सारंग, तू गिल्ट नको घेऊस, मी बघतो ना काय ते. प्लीज. सगळी तयारी झाली आहे. हो, ताटं सुद्धा चेक केलेत मी, सगळं व्यवस्थित आहे. बरं झालं. चला, छान झालंय. आता सगळ्या सवाष्णी आल्या की मग आपलं काम झालं. अगं, पण ते आहेत कुठे बघ जरा, कारण दिवस मावळाच्या आधी आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे. हो, येतच असतील त्या. हो, पण ऐश्वर्या कुठे आहे? वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? तुळशीला पाणी द्यायला. तुळस पण लक्ष्मीचं रूप आहे ना. सावली, त्या बायका अजून आल्या नाही आहेत ना? नाही, आम्ही सगळे सुद्धा त्यांचीच वाट बघत होतो. अगं, एकदा फोन लावून बघ ना त्यांना. हो, फोन करते. काय झालं? उचलला नाही. मग दुसऱ्या कोणाला तरी करून बघ ना. हो.
कोणीच का फोन उचलत नाहीये? प्रवासात असतील म्हणून उचलत नसतील. थांबूया थोडं. तुझा अंदाज बरोबर आहे अमृता. त्या सगळ्या प्रवासातच आहेत, पण परतीच्या. काय ग, काय झालं? अजून नाही आल्या? हो ना परत एकदा फोन लावून बघ ना. वहिनी, तुम्ही सुद्धा बघताय ना, मी मगाचपासून फोन करते पण कोणी उचलतच नाहीये. 5 बायकांपैकी एकही फोन उचलत नाहीये. हे वियर्ड नाहीये का? बरोबर आहे, पण मग काय झालं असेल? आता तर मला पण काळजी वाटायला लागली. अरे बापरे, तुला खरंच की काय? खरंच मॉम, मी खोटं का बोलीन? नाही म्हणजे बघा ना, दिवस मावळत आलाय, त्या बायका फोन उचलत नाहीयेत, अजून पोचल्या नाहीयेत. म्हणजे हे व्रत बायका आल्याशिवाय पूर्ण नाही ना होऊ शकत. आणि व्रत पूर्ण नाही झालं तर आपल्या कंपनीवर जे संकट आलंय ते कसं टळेल मॉम? म्हणून काळजी वाटते, खरंच सांगते.